नमस्कार मित्रांनो, आपण रोज हजारो वाक्य बोलतो, पण तुम्हाला माहित आहे का, त्या वाक्यामध्ये प्रत्येक शब्दाचे एक वेगळं काम असतं. जर तुम्हाला नाम आणि विशेषण मध्ये गोंधळ होतो का, तर होत असेल किंवा क्रियापद वाक्यामधलं ओळखता येत नसेल, तर आज मी तुम्हाला ते या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. यामध्ये आपण मराठी व्याकरणामध्ये, मराठी भाषेमध्ये शब्दांच्या एकूण 8 जाती आहे आणि त्यामध्ये आपण पहिली आहे 4 विकारी आणि दुसऱ्या भागामध्ये आहे अविकारी. तर आपण याच्यामध्ये पहिल्या भागामधल्या नाम, सर्वनाम, विशेषण हे शिकलेलो आहे. या ठिकाणी प्रत्येक नामाचा एक भाग आहे, सर्वनामाचे दुसरा भाग आणि विशेषणाचा तिसरा भाग. आणि या विकारी शब्दामध्ये चौथा भाग जो सांगितलेला आहे तो क्रियापद आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. शेवटी तुम्हाला व्हिडिओ बघितल्या शेवटी तुम्हाला मी एक ट्रिक सांगणार आहे. तर यामध्ये कोणती ट्रिक वापरायची आहे ही ट्रिक आपण बघणार आहोत. मग क्रियापद म्हणजे काय? वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद म्हणतात. याशिवाय वाक्य पूर्ण होऊ शकत नाही. मग या ठिकाणी उदाहरणार्थ बसला, खातो, धावतो, वाचते हे शब्द महत्वाचे आहे. म्हणजे आपल्याला या ठिकाणी वाक्यांचा राजा म्हणजे क्रियापद असं म्हणायला काही हरकत नाही. उदाहरणार्थ आपल्याला बघायचं असेल, राहुल क्रिकेट खेळतो. खेळतो हा शब्द जर काढून घेतला तर ह्या वाक्याला काहीच अर्थ उठणार नाही. बघा कसा, फक्त मी म्हणते तुम्हाला राहुल क्रिकेट असं म्हणलं तर काही त्याचा अर्थबोध होत नाही, ते अर्थपूर्ण वाक्य नसतं. ज्यावेळेस वाक्य अर्थपूर्ण असेल त्यासाठी क्रियापदाची महत्वाची गरज असते. आणि हेच नसतं, आपल्याला या ठिकाणी शब्दामधलं कर्ता, कर्म, क्रियापद जर ओळखता आलं तर व्याकरणामधले किती भाग आपल्याला समजतील. व्याकरणामध्ये म्हणजे वाक्यांचे प्रकार आहे त्याच्यामधलं सुद्धा आपल्याला या ठिकाणी वाक्यामध्ये कर्ता, कर्म, क्रियापद जर ओळखता आलं तर आपल्याला त्याचेही भाग आपल्याला ओळखता येतील. म्हणजे आपल्याला वाक्यामध्ये कोणता शब्द कुठे आहे, तो कशाबद्दल विचारला जातो हे जर समजलं तर आपल्याला त्याचा अर्थ समजला जातो. माझ्या पहिल्या 3 भागामध्ये सांगितलेलं आहे. आणि ह्या भागामध्ये सारांश नाम म्हणजे नाव सांगणारा शब्द, सर्वनाम नामाऐवजी येणारा शब्द, विशेषण नामाबद्दल किंवा नामाची विशेष माहिती देणारा शब्द आणि क्रियापद क्रिया दाखवून वाक्य पूर्ण करणारा शब्द हीच महत्वाची ट्रिक्स आहे. आणि माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये मला व्याकरणाचा कोणता भाग घ्यायचा आहे कमेंटमध्ये लिहा.